नमस्ते, मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आम्ही घेऊन आलोय रेडी टू यूज रांगोळीचा अजून एक वेगळा प्रकार आणि डिझाईन. रेडी टू यूज रांगोळी टिपक्याच्या रांगोळीला जो प्रतिसाद तुम्ही दिला त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि या चॅनल व्यतिरिक्तही आमचे 2 चॅनल आहेत, आकार DIY आणि आकार ड्रॉइंग. ह्या चॅनललाही तुम्ही सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग सुरू करूया आजची आपली रांगोळी, आणि तीही सोप्या आणि इझी स्टेप्समध्ये. इथे मी 15 सेंटीमीटरचा एक सर्कल ड्रॉ करून घेतला आहे आणि त्यामध्ये अगदी 10 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर आणि 3 सेंटीमीटरचा सर्कल्स ड्रॉ केले आहेत. त्यानंतर मध्यभागून जाणाऱ्या सगळ्या रेषा ड्रॉ करून घेतल्या. आणि जर तुम्हाला एक्झॅक्ट मेजरमेंट घ्यायचं असेल तर असं रेडियसचं जेवढं मेजरमेंट आहे आपलं, ते मेजरमेंट आपल्या कंपासमध्ये घ्यायचं, एक कंस टाकायचा दोन्ही बाजूने असा आणि असा, तर तुम्हाला त्या मधल्या 2 लाईन्स मिळतील आणि त्यावर तुम्हाला त्या लाईन सेंटरपर्यंत ड्रॉ करून घ्यायचं आहे. आशा करते की रांगोळी कशी काढायची किंवा ती सर्च कशी करायची, त्या बेसिक स्टेप्स कशा असल्या पाहिजेत याही तुम्हाला ह्या व्हिडिओमधून कळतील. तुम्ही इथे पाहू शकता व्हिडिओमध्ये की एक साधा पेपर घेतला आहे ज्याचं मेजरमेंट त्या लाईनीच्या मेजरमेंटच्या एवढं आहे. त्याला फोल्ड करून घेतला आहे, त्याच्या हाईट एवढं मेजर करून घेतलं आहे आणि पानाचा शेप लीफ ड्रॉ करून घेतला आहे. आता काय करायचं आहे, त्या 2 पानांच्या मध्ये आपल्याला जे हवं आहे, म्हणजे तेच सेम पेज मी कंटिन्यू करणार आहे. तिथे मी मार्क करून घेणार आणि त्या मार्क केलेला, म्हणजे आता 2 पानाच्या मध्यभागी आपल्याला एक फूल हवं आहे, तर सेम तो पेज ते पान कंटिन्यू केलं आहे ज्याच्याने आपण मेजरमेंट केलं आणि त्यालाच मी असं शेप देणार जेणेकरून त्याचा शेप त्या 2 पानांच्या मधल्या शेप एवढा होईल. म्हणजे काय करायचंय, सेंटर लाईन आपल्याला मॅच करायची आपल्या लाईनीशी, म्हणजेच आपल्याला 2 पानाच्या मधलावाला पानाची मेजरमेंट मिळून जाईल आणि तेच आपल्याला पूर्ण गोल ड्रॉ करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता की मी एक एक करून कसं ड्रॉ करते ते, आणि तसंच तुम्हाला ते ड्रॉ करत जायचंय. आता सेम पेजचं मेजरमेंट आपल्या आतल्या सर्कल एवढं घ्यायचं, म्हणजे 2 पानांच्या अजून मध्ये येईल एवढं, आणि त्यालाही ड्रॉ करून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला मिळेल 3ऱ्या सर्कलची डिझाईन. ही स्टेप दाखवणं इतकं गरजेचं आहे का? हो, गरजेचं आहे. बरेच जणी प्रिंटआउट वापरूनही काही काम करू शकतात किंवा अगदी साधीची साधी डिझाईन घेऊन सुद्धा काम करू शकता. पण एखादा रांगोळी बनवायची असेल तर ती कशी ड्रॉ केली गेली पाहिजे आणि ती कशी ड्रॉ करायची आहे ह्याचीही स्टेप्स दाखवणं तितकंच गरजेचं आहे. तर आधीही आपण जे करत होतो की मी इथे A3 साईज एवढी OHP शीट घेतली आहे, जी स्टेशनरी शॉपमध्ये आरामशीर तुम्हाला मिळून जाईल. आणि काही लोकल शॉपमध्ये A4च असेल, पण अगदी मोठ्या स्टेशनरी शॉपमध्ये जर तुम्ही गेलात तर A3 OHP शीट तुम्हाला नक्की तिथे मिळेल. अगदी सेम फेविकॉल समप्रमाणात घ्यायचं, म्हणजे फेविकॉल जेवढं घेतलं तेवढं पाणी घ्यायचं, मिक्सर बनवायचं, ते अप्लाय करायचं ब्रशच्या साहाय्याने, त्यावर रांगोळी टाकायची आणि पेजने असं थापून घ्यायचं, म्हणजे उरलेली रांगोळी, म्हणजे जी स्टिक होईल ती स्टिक होईल आणि जी नसेल ती अशी टॅप करून बाहेर काढून टाकायची. तुम्ही इथे पाहू शकता की मी इथे पहिला लेअर कंप्लीट केला आहे. आता बऱ्याच जणांचे कमेंट्स आहेत की ती फिक्की पडतेय, ती लाईट पडतेय. कारण मे बी तुम्ही जो पहिला लेअर लावत असाल तो एवढा चांगल्या पद्धतीने लागला नसेल, तर दुसरा लेअर लावा 15-20 मिनिटांनंतर. 3रा लेअर जर तुम्हाला जरूरत वाटते की तुमची रांगोळी अजून फिकी पडते, तर तुम्ही 10-15 मिनिटांनंतर अजून 3रा लेअरही लावू शकता, जेणेकरून आपली रांगोळी अगदी फिक्स आणि व्यवस्थित स्टिक होईल. फक्त लक्षात घ्या, फेविकॉलमध्ये जास्त पाणी झालं तरीही ते व्यवस्थितरित्या स्टिक होणार नाहीये. त्यामुळे फेविकॉल आणि पाणी समप्रमाणातच घ्या. अशा प्रकारे व्यवस्थितरित्या टॅप करून आपली रांगोळी प्रत्येक लेअर नंतर काढत चला. दुसरी लेअर लावताना फेविकॉल व्यवस्थितरित्या सगळीकडे लावा. नक्कीच तुमच्या रांगोळीचे जे रिझल्ट असतील ते सेम टू सेम व्हिडिओमध्ये दाखवल्यासारखेच असतील. काही जणांचा हा प्रॉब्लेम आहे की फेविकॉल सुकल्यानंतर तो तसाच व्हाईटिश दिसतोय, म्हणजे त्याच्यावर एकदम व्हाईट लेअर दिसत आहेत. तर तसं होणार नाही मैत्रिणींनो. तुम्ही समप्रमाणात फेविकॉल आणि पाणी घेतलात तर नक्कीच तुम्हाला हे असेच्या असेच रिझल्ट भेटतील.
आता इथे पाहू शकता की मी जवळपास 15-20 मिनटं, अर्धा तास ते सुकायला ठेवलं होतं आणि आता दुसरी लेअर त्याच्यावर टाकून घेत आहे. सगळ्या कलर्सना तुम्ही जर एकाच वेळेला टाकायला गेलात, आता माझ्या बाबतीत किंवा आम्हाला व्हिडिओ बनवायचा असतो, 7-6 मिनटाचं काम करायचं असतं, त्यामुळे व्हिडिओमध्ये बऱ्याच गोष्टी स्किप कराव्या लागतात. पण तुम्हाला कोणते स्किप करून चालणार नाही, तुम्हाला तेच रिपीट करायचं आहे. तर एक एक कलर कंप्लीट करत चला. जसं पहिला लेअर घेतला, दुसरा लेअर घेतला, तिसरा लेअर, तो दर 1-2 लेअरमध्ये तुम्ही 10 ते 15 मिनटाचं अंतर ठेवून द्या. इथे तुम्ही पाहू शकता की माझं रांगोळीचं काम म्हणजे फेविकॉल टाकून रांगोळी चिटकवून घेण्याचं काम इथे कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतरही मी त्याला 1 दिवस सुकायला ठेवलं आहे आणि त्यानंतर मी इथे ॲक्रेलिक व्हाईट कलरचा वापर करत आहे. ज्याप्रमाणे आपण रांगोळी काढतो आणि रांगोळीच्या बॉर्डरला व्हाईट रांगोळीची बॉर्डर असते, त्याचप्रमाणे मी इथे ॲक्रेलिक कलरची बॉर्डर देत आहे. या रांगोळीमध्ये खास काय आहे तर ही रांगोळी तुम्ही देवासमोर, पाटासमोर, घरासमोर आणि अगदी तुळशीसमोर कधीही, कुठेही आणि वारंवार वापरू शकता. त्यासाठी तुम्हाला सारखी ही रांगोळी काढायची नाहीये. इथे मी काही छोटे छोटे मिरर्सही स्टिक केले आहेत, तुम्ही इथे पाहू शकता. तर ते अशा प्रकारे चमकतील लाईट्समध्ये. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला, ही आयडिया कशी वाटली, ही डिझाईन कशी वाटली आणि मुख्यतः तुम्हाला घरच्या घरी रांगोळी बनवता येईल अशा प्रत्येक स्टेप्स आम्ही इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही जर तुम्हाला काही डाऊट्स असतील, रांगोळी बनवताना काही प्रॉब्लेम्स असतील तर नक्की शेअर करा. आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये त्याला सोल्युशन नक्की देण्याचा प्रयत्न करू. भेटूया अशाच वेगवेगळ्या आयडियासह येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत क्राफ्ट करत राहा, ड्रॉइंग करत राहा आणि घरच्या घरी रांगोळी नक्की बनवत राहा. धन्यवाद.